हे बघा पप्पाने आणली आहे मच्छी. पप्पा गेलेले झोलाला. आता काढून बघूया किती आहे मच्छी, काय काय भेटले. बोईट आहेत बोईट. ही कापून घेते मी. मगाशी मी तुम्हाला बोलले की हे बोईटे आहेत, तर हे बोईटे नाही आहेत. पप्पांकडून मला समजले ते थोडेसे सिमिलरच दिसतात. हे मासे आहे आणि मले मासा आहे. आता हा मी जो घेतलेला आहे तो मलाय मासा आहे आणि बाकीचे सगळे मासे आहेत. म्हणजे छोटे मासे असतात ना तेच आता मोठे झालेले आहेत. तर हे असे आपण साफ करून घ्यायचे, सगळी याची खवलं काढून घ्यायची. हे बघा, हे कोयत्याने पण करू शकतो. मी कोयत्याने पण तुम्हाला दाखवेल. मच्छी काय जास्त भेटलेली नाहीये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. हा बघा, हा एक मासा आहे. हा बघा, हा थोडासा जिवंत आहे म्हणून मी त्याला हलवत होते. जेव्हा त्याला मी ताटलीमध्ये ठेवलं होतं ना तेव्हा तो मुवमेंट करत होता आणि आता मुवमेंटच करत नाही आहे, म्हणून मी त्याला हलवत होते. तर हा बघा, हा पण असा साफ करायचा आहे आपल्याला. सगळ्या मच्छीची खवलं काढून घेतली तर ते छान लागतं आणि ती खवलं पण लागत नाही कालवणामध्ये. आणि हे मी फ्राय करणार आहे, कारण जेव्हा आपण मासे फ्राय केलेले म्हणजे या साईजचे जर असतील ना तर ते फ्राय एकदम कुरकुरीत केले ना की छान लागतात आणि छान टिकतात पण. जर तुम्ही कडक केले तर 1-2 दिवस आरामात टिकतात. आम्ही सकाळी जर रात्री केले असतील ना फ्राय तर आम्ही सकाळी खाऊ शकतो, असं आम्ही करतो. पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये खाली ठेवायचा. नाहीतर मग हल्ली तर फ्रीज वगैरे अवेलेबल आहे, पण ज्यांच्याकडे नाही आहे फ्रीज मी त्यांच्यासाठी बोलते. हे बघा, हा एक मासा. हे आपण कोयत्याने पण काढू शकतो त्याची खवलं. आता हा पण आपण क्लीन करून घेऊयात. हा बघा, आपली खवलं काढून झालेली आहेत. आता याची मी शेपटी काढून घेते. शेपटी तुम्हाला काढायची असेल तर काढा, काही लोक नाही काढत. आम्ही म्हणजे आम्हाला जर फ्राय करायचे असेल ना तर माझी बहीण आहे, तिला आवडतात तसे शेपटी न काढता. म्हणजे ते कसं कुरकुरीत होतात ना, ते एकदम कडकच्या कडक हातात घेता येते. त्याच्यामुळे मी शक्यतो ह्या साईजचे जर असतील तर त्याची शेपटी नाही कट करत. पण हे फक्त तुम्हाला कट करण्यासाठी मी दाखवलं. ज्यांना कट करायचे आहे ते करू शकतात, नाही केलं तरी चालतं. आता ही मी मच्छी अशीच कट करून घेतलेली आहे, साफ धुतलेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे लसूण. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे, कारण मच्छीमध्ये कसा एक तो मच्छीचा वास असतो आणि तोच येतो. त्याच्यामुळे ती एकदम मच्छी वास यायला नको तोंडाला, म्हणून मी कोथिंबीर थोडी जास्त टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. आणि ही मच्छी गावाकडे कसं मासे, तळ्यातली मच्छी, गोऱ्या पाण्यातली मच्छी, असे बरेच खारीतली मच्छी असे बरेच येतात. तसं शहरामध्ये कसं तुम्हाला जी मच्छी मार्केटमध्ये जी काय भेटेल तेच असतं. हे बघा, हळद टाकलेली आहे मी याच्यामध्ये.
आता मी याच्यामध्ये मसाला टाकून घेईन. मसाला तुमच्या आवडीनुसार टाका. जर कोणाला तिखट हवा असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता. मी मीडियम टाकलेला आहे, जास्त तिखटपणा पण नको. तर माझ्या बऱ्याच अशा गावाकडच्या व्हिडिओ मी पोस्ट करते आणि माझ्या 1-2 व्हिडिओजना मस्त लाईक आलेले आहेत. तसेच तुम्ही सपोर्ट करत राहा. आपल्या गावाकडच्या व्हिडिओ जशा मला पॉसिबल होतील सकाळी किंवा संध्याकाळी मी जसं अपलोड करता येईल, जसा मला वेळ मिळेल मी त्यावेळेस करत जाईन. आणि मला फक्त हा ठेवा जपायचा आहे गावाकडचा, त्याच्यामुळे मी हे सगळं करते आहे. जितक्या गोष्टी मला माहिती आहेत, जितक्या गोष्टी मला येतात त्या मी दाखवण्याचा या चॅनलद्वारे प्रयत्न करते. आणि ज्या गोष्टी मला माहिती नाही आहेत ते जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करते आहे. तर इथे बघा मी मासे पूर्ण मिक्स करून घेतले होते. मसाला मीठ पूर्ण लागण्यासाठी त्याला पूर्ण मिक्स करून घेतला होता. मला थोडासा मसाला कमी वाटला म्हणून मी मसाला टाकला आणि मीठ टाकला. आता हे मी पुन्हा कालवून घेईन आणि एक 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे. म्हणजे छान मसाला मुरतो माशांमध्ये आणि मग ते फ्राय केल्यावर मसाला अजिबात तव्याला लागत नाही, तर तो माशांनाच राहतो. ते बघा माझं कालवून झालेलं आहे. आता हे मी 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहे. आता इकडे मी घेतलेला आहे काला तवा चुलीवर. आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे. तर तुम्हाला धुरामुळे कधी व्हिडिओ थोड्याशा ब्लर होत जातील तर त्या गोष्टी स्किप करा, कारण गावाचं राहणीमान गावाचंच हे आहे. आणि चूल तर सगळ्यांचाच, माझा तर स्पेशली आवडीचा विषय आहे. कारण गावामध्ये सगळीकडे मोस्ट ऑफ चुलीवरचं जेवण असतं आणि जी चुलीवरची टेस्ट आहे ती गॅसमध्ये, इंडक्शनमध्ये, मायक्रोवेव्हमध्ये नाही येत. त्याच्यामुळे जर तुम्हाला धूर वगैरे त्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ती गोष्ट स्किप करा. आता मी इथे टाकलेलं आहे तेल. हा बघा. आता हा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडे पूर्ण तव्याला पसरवून घ्यायचा आहे. तर मी हे कालथ्याने सगळीकडे पसरवून घेत आहे. आणि आता आपल्याला हे मासे या तव्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तवा गरम झालेला आहे, तेल सुद्धा गरम झालंय. आता मी ह्याच्यामध्ये मासे टाकून घेते. मी आता एक एक करून मासे टाकून घेत आहे. मस्त तवा तापलेला आहे. हा बघा एकदम धूर आलेला आहे, पण हे करपणार नाही, कारण हा भिड्याचा तवा असा आहे की तो जसा नॉनस्टिक आपला पॅन असतो तर त्यावाईच भिड्याचा तवा काम करतो. आणि जर तुमचा भिड्याचा तवा खराब होत असेल तर त्याला आहे ना फक्त तेल लावून ठेवायचा, तो व्यवस्थित राहतो आणि लुब्रिकेट होतो, म्हणजे नॉनस्टिक तव्यासारखा राहतो. कारण नवीन जेव्हा आपण भिड्याचा तवा आणतो तेव्हा कसं होतं की त्याला ऑइलिंग नाही होत आणि मग तो सारखा चिपकतो. मग आपलं जेवण आहे ते सगळं वेस्ट जातं. ते नको व्हायला म्हणून भिड्याच्या तव्याला नेहमी तेल लावून ठेवायचा. हे बघा आपल्या तुकड्या मच्छीची मी पालटून घेतलेले आहेत एक साईड, म्हणजे करपायला पण नको आणि ते कडक होतील. मला कडक करायचे आहेत, त्याच्यामुळे मी एका साईडनी पालटून घेते. आता असेच एक एक करून आपण पालटून घ्यायचे आहेत. हे
हे बघा मी पालटून घेतलेले आहेत, सगळेच पालटून घेतलेले आहेत. एक साइड पूर्ण मस्त झालेली आहे कुरकुरीत. तशा दोन्ही साइडनी तसाच कुरकुरीत आपण करून घ्यायचा आहे. तयार आहे